वाट वाट आज महिना झाला बघते लोकांना पेड काय वाटतोस, बर्फी काय वाटतोस, लाडू काय देतोस. अगं गाव घेऊन देतीन. हा गोप्या गाव सोडून गेला, माझं कायमचं मरण टळलं. काय तुझी अक्कल मुडद्या. अरे तू इथं होता तेव्हा तू त्याचं लगीन तरी मोडत होता. आता त्यांनी तिथं कुणाच्या गळ्यात माळ घातली तर इथं पटकन मरशील की. तुझं कुकुर हलक्या ठिकाणावर. ए कुकाचं सांगू नकस. 3.5 रुपये किलो मिळतं अंबाबाईच्या देवळात. आता तू पेड तरी वाट, तुझ्या समोर कुकू पुसते. अगं तू कुकू बसलो म्हणून मी काही मरणार नाही. गोप्याचं लगीन झालं तरच मी मरणार. आणि आता ती बी धास्ती नाही. तो गेला गाव सोडून. या भिकारड्याला कोण पोरगी देणार? कुठं तरी भीक मागत असेल. आणखी 4 आणे द्या साहेब, 4 आणे. काय 4 आणे द्या? हे दिवसेंदिवस तुझं वाढत चाललंय हा. आता मी तरी काय करणार, मलाही वाढत तरी भागत नाही हो, म्हणून म्हणतो आणखी 4 आणे द्या. आता हा रुपये तरी परत घ्या. हा 4 आणे द्या. ओनली 4 आहे ना आज. घे बाबा घे. नेहमीची कटकट तुझी. महागाई वाढत चालली हो. 100 रुपये डझन झाले केळं. अरे डॅडी लुकिंग जेंटलमन फेकिंग साल. रस्त्यावर साल टाकता काय? अरे सुधारणार काही तुम्ही? काय रे गाडवा हा? केवढ्यांना ब्रेक लावला? गाडी म्हणजे काय विमान वाटले तुला? काय करणार साहेब, हा माणूस मध्ये आला. काय रे जीव द्यायला माझ्या गाडीशिवाय दुसरी गाडी मिळाली नाही तुला? होईल गिविंग जीव. जीव देतो कोण? माझा जीव वराला काय द्यायला? उलट तुमचा जीव मी वाचवल्याबद्दल मराठीमध्ये थँक्यू बोला. से थँक्यू इन मराठी. थँक्यू. आमचा जीव तू वाचवला? ऑफकोर्स. हे काय साल साल ऑफ केराज. या सालीवरून जर तुमची गाडी घसरली असती, काय झालं? काय नाही. हा आणि खड्ड्यात पडली असती तर तुम्ही तिघण गाडी चौथी म्हणजे 4 जण फ्रॅक्चर झाला असता एका टायमाला. करेक्ट. दिवाणजी सालीपासून या ना आपल्याला वाचवलं. सालीपासून खेळायच्या शाबास. अरे तुझ्यामुळे आमची गाडी आमच्या आडात शाबूत राहिली. दिवाणजी याला म्हणतात माणूस. हा माणूस आहे. माणूस मी असतो बक्षीस देणार. आपण खुश आहोत तुझ्यावर. आपण बक्षीस देणार. अरे मग काय माझं बिग हार्ट. हार्ट फेल बिग हार्ट. 1 रुपया का नाही आठवणी चालली असते मला. दिवाण त्याला 8 आणे देऊन टाक. साहेब माझ्याकडे सुटे नाहीये. नाही ओके. मला पण बक्षीसाची गरज नाही. आय डोंट वॉन्ट एनी इंटरनॅशनल फालम फोक. अरे वा वा. दिवाणजी डायरी काढा. शब्द लिहून घ्या. पालम फूक. वा वा. अहो आम्ही इतका प्रवास केला. इंग्लंड, थायलंड, अमेरिका, सिंगापूर, कोल्हापूर इतके हिंडलो, पण पालम फूक हा शब्द काय ऐकला रे? काय मस्त शब्द आहे. काय वजन आहे. वा वा. काय मस्त शिवी दिल्यासारखं वाटतंय. पालम फूक. बस दिवाणजी आजपासून आम्ही तुम्हाला फालम फूक म्हणणार. मला हो इंटरनॅशनल फालम फूक. फालम फूक चायला गाडी सुद्धा एक फालम फूकच आहे. काय गोंधळ आहे. या नमस्कार बसा. हा फोटो सगळा बंगला झाडला तेव्हा आमच्या मुलीचा फोटो मिळाला. छान फोटो मिळाला. म्हणजे आता 100% मुलगी हाती लागली असं समजा. अहो एवढी मोठी मुलगी जाणार कुठे ती? आम्हालाही तेच आश्चर्य वाटतंय. का काय झालं? काय नाही. अहो मुलीचा लहानपणीचा फोटो आहे. आईशिवाय नागडा. बरोबर आहे. अहो मोठेपणी का कोणी नागडा फोटो काढतं? तुमचा तरी आहे का? नाही हो. असा कसा असेल? नाही ना. अहो कुणाचाच नसतो. आता साहेब याच फोटो भागून घ्या. ठीक आहे मी असं करतो. हाच फोटो एनलार्ज करून घेतो. म्हणजे मुलगी मोठी दिसेल. कसं काय? वा वा वा. काय डोकं आहे तुमचं. तुमचेच वडील दिसत आहेत. नाही नाही तुम्हाला प्रमोशन द्यायलाच पाहिजे. मी सांगतो साहेबांना. थँक्यू. तेवढं बघा म्हणजे झालं. चला. ए कांगारू की औलाद खेळायला की भागताय क्या? माझी गेम तुला बापाचा भाव वाटला काय रे? साहेब पोटात आणण्याचं कण नाही. गेली 3 वर्ष उपाशी आहे मी. आम्ही सुद्धा 3 दिवस तुझ्या 3 वर्ष उपाशी म्हणजे नुसत्या गॅसवर जगतोस काय रे? साहेब मला 4 आणे देता? 4 आणे म्हणजे तुम्हाला देव 4 लाख रुपये देईल. 4 लाख
म्हणजे मी तुला देऊ आणि देव मला देणार. त्यापेक्षा तू डायरेक्ट देवाकडे का जात नाही? वाय नॉट गोइंग डायरेक्ट? मला येईल ना तेवढा. अरे तू घ्यायला तुला येणार मला येणार काय? घेऊन हे तुला 2 केळी देतो. रोज थोडी थोडी खायची म्हणजे तुला 6 महिना पुरती आल. दिल्लीला जा, दिल्लीला तिकडे तुला चान्स आहे. जा ये बच्चा ये. काय अडचण आहे? महाराज आपल्या आशीर्वादानं मंत्री तर झालोच, परंतु मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. बर प्रसाद द्या. मग इकडे कशाला आला? तिकडे फोडाफोडी करा की. पादुकानंद मौन मौन. वत्सा, आम्ही तुम्हाला सोन्याची एक अंगठी देतो. अंगठी? ती उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालायची. हे मधलं बोल. जय राधे कृष्ण. जोराने झटका, जोराने. कवडी ते सुद्धा एक भगवंताचंच रूप आहे. तुम्हाला कवडी दिसती पण आम्हाला अजून अंगठी दिसती. काय महाराज? जय राधे कृष्ण. बोटात घाला आता. इथं नाही, घरी जाऊन घालायचं. इथं जा आता. पाया पडायची. पाया कोण पडा? माझ्या नाही, महाराजांच्या. याला पाय धरायची अक्कल नाही आणि मुख्यमंत्री व्हायला बघताय. अरे याला आश्रमात सोडला कुणी? पासपोर्ट आहे काय? महाराज वाचवा मला. सावकाराला समजा घराला रोज हप्ते आणली. मग महाराज काय बेरी फेक काय? महाराज पादुकानंद मौन मौन. वत्सा, आम्ही तुम्हाला भस्म देतो. ते बदामाच्या पाण्यातून रोज 3 वेळा घेत चला. 3 टाइम. जय राधे कृष्ण. हा जोराने झटका झाला. जोराने अजून असं. हा आमची गणपती अरे ह्यातच मानलं होतं काय? महाराज 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 दिलेलं दान परत घ्यायचं नसतं. अशाने जीवनपणी किडा पडते. अरे तू जायला माल मिळाले थांबतो असेल तर पड. चाल जा. पादुकानंद महाराज काय शांती करू रे तुला? शांती शांती. ब्लड प्रेशर वाढेल आपलं. अरे जसे आलं महाराज तापलेत. हे उमादेवी बी क्विक लवकर ये. जा महाराज. लवकर घ्या ना, ती लस्सी थंड होईल. तथास्तु. चला लवकर. बी क्विक. अरे कमाल करते. चल 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 लवकर. कमाल. अरे गिव्ह मी 4. फोर. डोंट मेक शुअर. हे काय सिनेमा तिकडे दे चार्जर द्यायला. हे नारळ आहे. दिस इज कोकोनट. सिको केको एनओटी. हे घ्यायचं आणि चालायला लागायचं. थांब थांब. आय वॉन्ट टू. टू ऑल फिनिश. Come tomorrow. Today's quota all finished. You go, go. Please. One, please. I don't want any international palampo. Go. Come. गोपी 100 रुपयाला एक नारळ जातोय. मग याच्यामध्ये काय असेल? मला ठावाय. सांगू इम्पॉसिबल. का? खोबरेल पाणी. अगं नारळ हातात उभं आयुष्य गेलं आमचं. होल लाईफ ऑन हेल्डिंग नारळ. नुसत्या लुक वरून नारळाची जात ओळखणारी आमची जात आहे. असू दे असू दे. तुला काय करायचंय? धू म्हंटल म्हणजे धुवायचं. ते पण नाक कान डोळं बंद ठेव. समजलं? धुवायचं मला सांगू नको. आम्ही सुद्धा भाल्या भाल्या धुतलंय. पण 1.5 रुपयाचा नारळ 100 रुपयाला म्हणजे धुण्याची काय रीत झाली काही? भगवानांचा प्रसाद म्हंटला की तो महाग असणारच की. महाग असू दे ग, पण डाऊट येतो की नाही? आपण असं करू आणि नारळ फोडून बघू. कशाला? म्हणजे कळ आतमध्ये काय येते. व्हॉट इज इन साइड. नको रे. तुला कशाला या भानगडी? आणि तुला पण ओपन उघडून बघा. काय स्मेल विथ युअर आईज. जर नाकाने वास घेऊन बघा म्हणजे कळेल. गांजा. आणि हा चरस नुसता बघून याचा इफेक्ट करत नाही. हे वडावं लागतं. मी मळून देतो, तुम्ही दम मारा. हवालदार साहेबाचा चिरेमन छापी घेऊन या. बापरे. अच्छा, म्हणजे हे धंदे चालतात का त्या नीज बाबाचे?
आम्हाला संशय होताच पण आज या पुराव्याला खात्रीच पटली. खात्री पडली ना मग याला कशाला लावलं? त्याला पकडा चला लवकर. पण तुम्ही घाबरता कशाला? मी तुमच्या बरोबर आहे ना. कशाला घाबरता? चला, चला. I am with you. Come on.